न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभाग क्रमांक 2 मध्ये पोपट शिंदेंचा प्रचार शुभारंभ. आडगावातून भरघोस पाठिंबा. नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पोपट अरुण शिंदे यांनी आज आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली. आडगाव येथील श्री मारुती मंदिरात प्रचार पत्रकाचे प्रकाशन करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील नागरिक, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोपट शिंदे यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पोपट अरुण शिंदे हे एक सामाजिक कार्यकर्ता तसेच सच्चे शिवसैनिक म्हणून प्रभागात परिचित आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. कोविड महामारीच्या काळात गरजू नागरिकांना मदत, आरोग्यविषयक उपक्रम, हनुमान जयंती सप्ताह, शिवस्मारक उपक्रम तसेच विविध सामाजिक कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहेत. प्रचारादरम्यान प्रभागात फिरताना नागरिकांकडून अनेक मूलभूत समस्या त्यांच्या निदर्शनास आल्यात. कमी दाबाने पाणीपुरवठा, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वीज पुरवठ्याशी संबंधित समस्या या प्रामुख्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. मागील पंचवार्षिक काळात या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. निवडून आल्यास या सर्व रखडलेल्या प्रश्नांना प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचा ठाम निर्धार पोपट शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा सुधारणा, दर्जेदार रस्ते, सुरळीत वीज व्यवस्था यांसह प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले. विकासाला गती देणे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर राहण्याची भूमिका पोपट शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केली. एकूणच प्रभाग क्रमांक 2 मध्ये पोपट अरुण शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात होताच नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहायला मिळत असून येत्या काळात ही लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. क्रमांक 2 मधील आमचे पुतणे हे शिवसैनिकून उभे असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यासाठी परिसरातील लोक, तरुण तडफदार व्यक्ती या संघामध्ये प्रभागामध्ये पाहिजे म्हणून त्यांचा फक्त वाढता उत्साह बघून पोपट निश्चितच पुढील यश प्राप्त करेल अशी आम्हा सर्व पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांतर्फे त्यांना शुभेच्छा. पोपट अरुण शिंदे प्रभाग 2 मधून उमेदवारी करत आहे. मी फिरत असताना मला एक गोष्ट आढळून आली. मागच्या 5 वर्षात जे कामं झालेली ते आपल्याला करावं लागणार आहे या निवडणुकीनंतर. बरेचसे म्हणजे कसं बघितलं तर कमी दाबाने पाणी येणे, रस्ते, लाईट अशा भरपूर कामं बाकी आहेत या प्रभागामध्ये करण्यासाठी. ते आम्ही यापुढच्या येणाऱ्या 5 वर्षात करणार आहोत. हा आमचा अजेंडा असणार आहे. कामं रस्ते वगैरे झालेलेच नाही. जे 10 वर्षापूर्वी रस्ते झालेले त्याच्यानंतर रस्तेच झालेले नाही. हा खूप मोठा विश्वास. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणुकीची बिगुल वाजलेली आहे. कारण पंचक्रोशीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे ते म्हणजे पोपट अरुण शिंदे या व्यक्तीने आज या ठिकाणी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. कोविड काळ असेल, शिवस्मारक असेल, या ठिकाणी हनुमान मंदिरामधील जो हनुमान जयंतीचा सप्ताह असेल, असे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये अग्रक्रमाने पुढे असणारा हा नवयुवक आज या ठिकाणी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून पुढे आलेला आहे. आणि आज आम्ही प्रचाराला शुभारंभ केले असताना गावातील सर्व तळागाळातील लोकांनी हक्काने सांगितलं की आमचा उमेदवार म्हणून, नगरसेवक म्हणून पोपट अरुण शिंदे हाच असेल, अशी या ठिकाणी हजारो मतदारांनी या ठिकाणी आम्हाला आजच ग्वाही दिलेली आहे. 15 तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या ठिकाणी आमचे प्रेस कामगार नेते यांचे चिरंजीव पोपटजी शिंदे हे या ठिकाणी तयारी करत आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून हा तसा बघितलं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी जे प्रामाणिक शिवसैनिक आहेत, जे प्रत्येक जनतेच्या गरजांमध्ये त्या ठिकाणी अग्रेसर असतात. या ठिकाणी पोपटराव शिंदेचं आपण जर कार्य जर बघितलं तर मला आजही आठवतं की कोरोना काळ होता. माणूस माणसाजवळ जायला घाबरत असायचा आणि त्या काळामध्ये कोणाची जर त्या ठिकाणी मयत जर झाली तर आवर्जून ते सगळं विधीचं कार्य पोपटराव त्या ठिकाणी करत असायचा. सांगण्यामागचा हेतू एकच आहे की असा जनतेकरता स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्यांना जर काम करण्याची संधी जर मिळाली अशा नवीन तरुणांना तर निश्चितच एक खूप मोठा बदल या ठिकाणी होऊ शकतो. आडगाव
आपण जर बघितलं तर या नाशिकचं राजकारणाचं केंद्रबिंदू आहे आणि इथून अनेक असे नेतृत्व तयार झालेले आहेत. निश्चितच मी आमच्या सर्व प्रेस कामगारांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीनं यांना जेवढे इच्छुक उमेदवार असतील, आता तिकीट कोणाला मिळाले, पक्षाची काही लढण्यासाठी असेल आणि सगळे जे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे, या विषयावर जनतेचे सगळे त्या ठिकाणी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेले कार्य करत असतात. मी या ठिकाणी पोपटरावांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी जसे कामं या ठिकाणी स्मारक असेल, हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करणं असेल, वेगवेगळ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणं असेल, हा जो काही त्यांनी जे कार्य आतापर्यंत केले, निश्चितच त्यांना यश येईल. तरुणांचा खूप मोठा सहभाग त्यांच्या पाठीशी. बाजूला जी कॉलनी परिसर झालेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वसाहती आहे, तिथपर्यंत सुद्धा ते पोहोचलेले आणि म्हणून मला वाटतं की यावेळेस यश निश्चितच त्यांच्या पदरात पडेल आणि मी सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.